इम्पोर्टेडमध्ये रोडॉन. त्यांच्या रोडॉन बॉटल तुम्ही बघू शकता. या सर्व बॉटल चायनावरून इम्पोर्ट झालेल्या बॉटल आहेत. येतात ग्लासमध्ये. याच्या ग्लासमध्ये बॉटल असल्यामुळे त्याचे रोडॉन तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. एक्झॅक्ट काय सिनरी आतमध्ये जाऊन तर मला बरेच दिवसाची बॉटल चला. दादा शॉपमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिजिट केलाय. मला मस्त वास येते. कोणत्या फ्रेग्रन्सचा आहे? ही फ्रेग्रन्स नाही आहे. हा आपण कस्टमाइज केलेला स्वतः. हा आपला एअर फ्रेशनर आहे. हा जो वास येतोय तो याचा आहे. सॉरी, हा कस्टमायझेशन केलं आहे एक्सके परफ्यूमने. हा आपण स्वतः कस्टमाइज केलेला आहे. याच्यामध्ये आपण 4 व्हरायटी कस्टमाइज केले आहेत. या 4 असे आहेत. या प्रकारे 4 व्हरायटी. हे तुमच्या स्वतःच्या ब्रँडने कस्टमायझेशन केलेलं आहे का? हे 4ही आपण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी यूज केलेले आहे, क्रिएट केलेले आहे. एक घरासाठी, एक ऑफिससाठी, एक कारसाठी आणि सकाळी फ्लोर क्लीन केल्यावर त्याच्यासाठी. तर आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे आणि आमच्या ऑडियन्सला थोडं दाखवायचं आहे शॉप. तर नक्कीच या. दादा तुमच्या शॉपमध्ये कोणत्या प्रोडक्ट्स आहेत गेल्या पिढीपेक्षा? म्हणजे आता गेले व्हिडिओ आम्ही बनवलेली तुमच्या शॉपवर, तुम्ही पाहिलीच असेल ती. तर आपल्या ऑडियन्सला असे कोणते नवीन नवीन प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही रिकमेंडेड करायला घेणे आहेत? तर आपल्याकडे आता बघायचं गेलं तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत. एवढ्या व्हरायटी आहेत की तुम्ही जर तुम्हाला इंटरनॅशनल परफ्यूम पाहिजे असतील तर दुबईचे म्हणा, बाहेरचे इंटरनॅशनल, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तुम्ही बघू शकता एवढ्या व्हरायटी आहेत त्या काचावर ठेवण्यासाठी पण आपल्याला जागा नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण शॉप पूर्ण वाढवलेला आहे. आधीच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये खूप सारं तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता या साईडला आपण परफ्यूम ठेवलेले आहेत. हे काय येतं कस्टम? तर हे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये कार हँगिंग बॉटल बोलतो त्यांना. आणि ह्याच्यामध्ये आपले जे परफ्यूम आहेत ते कस्टमाइज करून जर तुम्ही कारमध्ये ठेवलात तर एका प्रकारे तुम्हाला एक एअर फ्रेशनर, अरोमा एअर फ्रेशनर तुम्ही बोलू शकता. तर मग तुम्हाला त्या बॉटलमध्ये मिनिमम किती दिवस चालू शकतो? तर ही तुम्ही बॉटल घेतात, बॉटल घेतात तुम्ही वरच्या राहायचे त्याच्यावर 20 ते 25 दिवस राहतात. आणि ही सगळी लो क्वालिटी, ही हाय क्वालिटी. अच्छा, म्हणजे वरती हाय क्वालिटी आहे, खालची मिनिमम त्याची किती प्राइस असेल ऑडियन्सला घ्यायचा? तर तुम्ही बघायचं ही जी प्राइस आहे यांनी ही प्राइस नॉर्मली 10 ते 20 रुपयाचा फरक आहे. तर तुम्ही ही वरची बॉटल बघायला लागत ना तर या बॉटलची प्राइस होती 60 रुपीज आणि ही बॉटल जर बघितलं तर तुम्हाला जाते 20 रुपये. तुमच्या शॉपचा सगळ्यात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट हा आहे की अजून पण कोणते व्हरायटीज? लोकांना काही माहित नाही लास्टिंग आणि प्रोजेक्शन काय. लास्टिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एकदा परफ्यूम जर तुमच्या कपड्यावरती मारला तर तो दुसऱ्या दिवशीपर्यंत लास्ट करेल, तर त्याला लास्टिंग बोलतात. आणि प्रोजेक्शन, जर तुम्ही एका
कुठे गेलात परफ्यूम मारून तर तो तुमच्या पाठी जर वास राहील तर त्याला प्रोजेक्शन होतात. अशा 2 प्रकार येतात, प्रोजेक्शन आणि लास्ट. हा आपला जातो लो बजेटमध्ये, हा बजेट जातो आपला मिड बजेटमध्ये आणि हा बजेट जातो आपल्या सर्वात हाय बजेटमध्ये. हाय बजेटमध्ये जाण्याचं कारण याचं आहे तर हा आहे ना 48 आवर, म्हणजे तुम्ही जर 2 दिवस कपडे धुतला तरी याचा वास जाणार नाही आहे. याच्यापेक्षा डबल आहे ना. याच्यापेक्षा तुम्ही 100% बोला तरी चालेल आणि हा 50% बोला तरी चालेल. कारण की याची लास्टिंग ईयर तुम्ही बघायला गेलात तर याची 24 आवर आहे, पण प्रोजेक्शन याच्या डबल जाऊ शकतो. हा अरेबिया म्हणून हा लव्हेंडर, हा लॅव्हेंडर आणि हा मस्क चालेल. बरोबर. अशा 3 प्रकारे आपले ऑडियन्स कोणतं रिकमेंडेड करतो? जर ऑडियन्सचं बजेट असेल त्या प्रमाणे आपण त्यांना रिकमेंडेशन करतो. जर त्यांचं बजेट असेल 200, 300, 400, 500 तर हा आपण बजेट करतो. 500च्या वरती असेल तर आपण हा लॅव्हेंडर करतो आणि 1000च्या वरती असेल तर आपण हा मस्क यूज करायला सांगतो. अरेबिक स्टेटमेंट म्हणजे नक्की काय? अरेबिक स्टेटमेंट म्हणजे असं आहे की हा जो स्मेल आहे तो तुम्हाला अरेबिक फील देऊ शकतो. तर ऑडियन्स तुम्ही बघू शकता कमीत कमी प्राईसमध्ये तुम्ही अरेबिक फील घेऊ शकता. ते आणि ते फक्त आणि फक्त 350 रुपीज 12 ml ला. आणि त्याच्यानंतर होतो हा आपला लॅव्हेंडर. लव्हेंडर सेगमेंटमध्ये लॅव्हेंडर स्टेटमेंटमध्ये हा असा स्मेल आहे की जर तुम्हाला कोणत्या लॅव्हेंडरचा सोप फुल आहे तर त्याच्यापासून हा ऊदमध्ये तयार केलेला परफ्यूम आहे. हा ॲज अ परफ्यूम म्हणून यूज करू शकतो कोणी. परफ्यूममध्ये पण आपण बनवून देतो त्याला कस्टमाइज करून आणि तुम्हाला जर रोल ऑन पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण हा करून देतो. ऑडियन्सला जर कमीत कमी प्राईसमध्ये हे करायचं असेल तर त्यांना काय जर तुम्हाला जर हा कमीत कमी प्राईसमध्ये जर पाहिजे असेल तर 12 ml आपण हा फक्त 450ला सेल करतो. आणि हा आपला हाय बजेटवाला एक्सपेन्सिव्ह सेगमेंट आहे सर्वात मस्त जास्त. करायचा तर ह्याची लास्टिंग आहे 48 आवर. तर याच्यामध्ये असं आहे की हा तुम्ही जर एकदा लावलात हा तुमच्या अंगावरून कपड्या क्लोथवरून 48 तास तरी हा तुमच्या अंगावरून निघणार नाही आहे. ही आमच्या शॉपची गॅरंटी आहे. आणि हा शॉपमध्ये जो परफ्यूम आहे हा आपण खास आपल्या शॉपसाठी कस्टमाइज केलेला आहे. हा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्हाला जर हा फील करायचा तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. शॉपचं लोकेशन आपल्या ऑडियन्सला एकदा सांगून द्या कुठे. तुम्हाला जर आमच्या शॉपला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही पनवेलला राहत असाल तर तुम्ही नियर बाय परफ्यूम शॉप जरी टाकला तरी आपल्या शॉपची रेटिंग जास्त असल्यामुळे तो तुम्हाला पहिल्याच नंबरवर येईल. तुम्ही गुगल मॅपनी सुद्धा ॲक्सेस करू शकता आणि या शॉपचा व्हिजिट घेऊ शकता. जर नियर बाय तुम्ही पनवेल वगैरे राहत असाल तर शॉपचं तुम्ही नाव टाकलं SK परफ्यूम म्हणून तर डायरेक्ट तुम्हाला शॉपचं गुगल मॅपचं डेस्टिनेशन इथे घेऊन येणार. अजून मला कोणती व्हरायटी देते तुमचे तुम्ही टाकू शकता. ह्या 3 व्हरायटी झाल्या. ह्यामध्ये बघू शकता ही जी पूर्ण लाईन आहे आपली पूर्ण प्रीमियम वाली. ह्याची जर तुम्ही जर लो बजेटमध्ये बघायला जाल तर ह्याची स्टार्टिंग आहे 400 रुपये आणि हाय क्वालिटी 3000 रुपयेपर्यंत 12 ml. मी आता ऑडियन्स एक मी गोष्ट नोटीस केले आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सांगू इच्छितो की गेल्या फेरीला एक मी व्हिडिओ काढलेली दादा शॉपवर त्याच्यापेक्षा काही क्वांटिटी अजून वाढल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे इथे मी नोटीस करतोय कस्टमायझेशन बॉटल्स मला दिसतात. याचं काय सीन आहे कस्टमायझेशन बॉटल? कस्टमाइज बॉटलचं असं आहे इम्पोर्टेडमध्ये रोलॉन. त्यांच्या रोलॉन बॉटल तुम्ही बघू शकता. या सर्व बॉटल चायनावरून इम्पोर्ट झालेल्या बॉटल आहेत. येतात ग्लासमध्ये. याच्या ग्लासमध्ये बॉटल असल्यामुळे याचे रोलॉन तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ह्या सर्व तुम्ही बॉटल आता बरेच इथे चांगल्या बॉटल दिसतात जे गिफ्ट करायचं असेल मला तर तुम्ही ह्या बॉटल बघू शकता. ह्या बॉटल आपण खास गिफ्टसाठी मागवलेल्या आहेत. या बॉटल यांचं आकर्षण असं आहे की ह्या ज्या बॉटल आहेत ना तर तुम्ही बघू शकता बाकी जे रोलॉन येतात ते ह्याचे रोलॉन असतात ते प्लॅस्टिकचे असतात आणि ह्या जर बॉटल आपण जर आपल्याकडे शॉपमध्ये आला तर ह्या ग्लासचे बघू शकता. या बॉटलचं आकर्षण असं आहे की यामध्ये आपण खूप साऱ्या व्हरायट्या मागवलेल्या आहेत गिफ्टचे. आता जर एखाद्याला मस्त वाटतं मला बॉटल तर एखाद्याला सपोज गिफ्ट करायचं असेल बॉटल
तर मग काय करायला लागेल त्याला, म्हणजे कसं कस्टमायझेशन करायला लागेल? कस्टमाइज म्हणजे कसं, आता तुम्हाला म्हणजे कोणताही परफ्यूम याच्यामध्ये जर कोणताही परफ्यूम जर आवडत नसेल त्याला, तर त्याच्यामध्ये हा आपण फिलअप करून ठेवूया आणि हे बरेचसे परफ्यूम आहेत त्यांच्यात जर त्यांना सेगमेंट घ्यायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही कस्टमायझेशन करून देऊ शकता. हा, या प्रकारची प्राइस असेल त्या प्रकारे आपण त्यांना कस्टमाइज करून देऊ शकतो. मोस्ट सेलिंग परफ्यूम कोणते आहेत तुमचे या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त? तर ही आपली पूर्ण प्रीमियम सिरीज आहे. ही आपली पूर्ण सिरीज कंटिन्युअसली चालू झालेली आहे. जर तुम्हाला कोणत्या बजेटमध्ये पाहिजे तर लो बजेटमध्ये असेल तर लो बजेटमध्ये, मिड बजेटमध्ये, मिड बजेटमध्ये, हाय बजेटमध्ये, हाय बजेटमध्ये, अशा तिन्ही स्टेजमध्ये आपण ठेवलेले आहे. आता कस्टमर बऱ्याच टाईपचे येत असतील, यंग यूथ येत असतील, परत पोरं वगैरे येत असतील आणि बरेच अडल्ट पण येत असतील. तर यंग यूथ साठी जर एखादा सेगमेंट मी सांगत असेल याच्यामध्ये बजेट फ्रेंडली असेल तर त्यांना तसे कोणते तरी नावं सांगा जे आम्हाला. बरेच अजून याच्यामध्ये मला प्रोडक्ट दिसतात यांच्याविषयी माहिती द्या. ग्रीन मध्ये काय सेगमेंट आहे? हा जो ग्रीन तुम्ही जो उचललाय हा तुम्हाला नाव नक्कीच माहित असेल. याचं नाव आहे टामटाव. यासारखे जो यूज करतो तो हा आहे. मी मला यासारखे फॅन असल्यामुळे मला लगेच क्लिक झालं की हा ग्रीन टॅन्डन असेल. याचा किती आतापर्यंत सेल झाला? हा हे जी स्मेल आहे ना, हा जो एक नाहीये, याच्यामध्ये एक दुसरा येतो डनिल सारखे. हे दोन यूज करून याच्यामध्ये आपण कस्टमाइज करतो, त्याप्रमाणे याची स्मेल तयार होते. तुम्ही तुम्ही इंस्टा तर यूज करा असेल, एक गोष्ट नोटीस केली असेल इंस्टावर एसआरकेची कधी कधी ऍड वगैरे येते की टिकटिक टॉन आणि डनिल हे मिक्स करून लावले जातात परफ्यूमची. तर मी दादाला एकदा ती ऍड पाठवलेली आणि दादाला दोन या व्हरायटी आपल्या शॉपमध्ये आहेत का? तर ऑफकोर्स या असणारच. काय तुम्ही जसं बघितलं असेल की मी हा पूर्ण हा रॅक कव्हर केलाय. आता मला साईडला हा एक रॅक दिसतोय एअर फ्रेशनरचा रॅक आहे की हा. तर आपण एकदा विचारू ना की काय काय सेगमेंट येतात यामध्ये आणि कोणते कोणते एअर फ्रेशनर ते आपण होम साठी ऑफिस साठी यूज करू शकतो. तर तुम्हाला जर ऑफिसमध्ये ठेवायचे असेल तर हे रीड डिफ्युजर येतं. ह्याची खासियत काय आहे, याच्यामध्ये 2 स्टिक दिले जातात आणि बॉटल आहे. या बॉटलवरती लेव्हेंडरची स्मेल आहे. तर तुम्हाला जर ऑफिसमध्ये यूज करायचं असेल तर ह्याच्या 2 स्टिक आहेत ते ह्याच्यामध्ये पूट करायच्या. पूट केल्यानंतर ही जी स्मेल आहे ना, जसं तुमच्या ऑफिसमध्ये एसी असेल त्या सराउंडिंगला ही स्मेल पूर्ण क्रिएट केली जाते. अच्छा, म्हणजे लेव्हेंडरचा पूर्ण ऑफिस. हा, तर याच्यामध्ये आपल्याकडे आता दिवाळी असलेल्या संपल्यामुळे या आपल्या स्टॉक पूर्ण संपलेला. आता आपल्याला नवीन 4 ते 5 बरेच कस्टमर. हा, याच्यामध्ये आपण दिवाळीमध्ये पूर्ण संपलेलं आहे. आता आपण एवढंच मागवलेलं आहे. याच्यापुढे आपल्याला स्टॉक येत राहणार आहे. हे जास्मिन मध्ये हे लव्हेंडर, ते जास्मिन, हे स्ट्रॉबेरी, हे सॅन्डलवूड, याच्यामध्ये पूर्ण 12 फ्रेग्रन्स येतात. 12 येतात. हा, तर आता आपल्याकडे फक्त 2 बाकी राहिले. मिनिमम याची किती रेंज असू शकते? तर याची कॉस्टिंग जाते तुम्हाला फक्त 500, याची जाते 500 आणि याची जाते फक्त 300. ही 30 ml आणि हा 250 ml. ओके, हा 30 ml. हा, आणि हा 250 ml. याच्या साईडला तुम्ही इकडे बघू शकता हे चॉकलेट सारखे एक्झॅक्ट काय? तर हे चॉकलेट नाहीये, तर यांना बकूर बोलले जातात. बकूर म्हणजे काय, जे अरब लोक असतात, अरब लोक या बकूर बर्नर मध्ये. अच्छा, हे बर्नर आहे का? हे बकूर बर्नर आहे. तर याच्यामध्ये ऑइल ठेवली जाते, म्हणजे चारकोल. चारकोल तुम्ही एक मला तुम्हाला दाखवू शकतो. तर या अशा प्रकारे चारकोलचे टॅबलेट येतात. तर याच्यामध्ये हे टॅबलेट बर्न केले जातात. त्याच्यावरती हा बकूर तुम्ही त्याच्यावरती फिल करून ह्याची स्मेल तुम्ही घेऊ शकता एकदा. नंतर तुम्हाला समजले जाईल. हा जर बकूर एकदा याच्यावरती टाकला तर हा बकूर फायर केला जातो. बकूर फायर केल्यानंतर याची जी स्टीम आहे ती हीट प्रोड्यूस करून ती या स्मेलला हीट देऊन ह्याची स्मेल स्प्रेड होते. मला अत्तरमध्ये हवे असेल तर अत्तरमध्ये पण आपल्याकडे आहे. जर कोणाला लोकल ब्रँड पाहिजे असेल जर परफ्यूममध्ये, तर परफ्यूममध्ये आपल्याकडे एवढे साऱ्या व्हरायटी आहेत. तरी पण यांची ऑलमोस्ट किती प्राइस असू शकते? ऑलमोस्ट प्राइस बघायला गेलं तर त्या क्वालिटी डिपेंड आहे. तुम्हाला कोणत्या क्वालिटीमध्ये पाहिजे. बघायला गेलं आपल्याकडे 200 पासून चालू आहे ते 1000-1200 पर्यंत जाऊ शकते परफ्यूमच्या. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो रामसनचा ब्रँड आहे सध्या आपल्याला खूप फेमस आहे. हा रामसनचा मॉडेल आहे. तर याची लास्टिंग आहे तुम्ही बघायला गेला त्याची 7 ते 8 तास लास्टिंग आहे. आणि याची बॉटलही खूप सुंदर आहे. एकदा दाखवतो रामसनची बॉटल आहे. तर या बॉटलची प्राइस तुम्हाला जाते फक्त 550 रुपये.
तर ह्याची MRP आहे 650, पण आपल्याकडे शॉपमध्ये आल्यामुळे 10% डिस्काउंट होतो. या बॉटल ती पाहिजे होती 550. तर गाईज बघा 10% डिस्काउंट भेटेल बॉटलवर. जर तुम्ही लवकर व्हिजिट केला तर तुम्हाला 10% बॉटल डिस्काउंट भेटेल. आणि याची लॉंग लास्टिंग किती आहे? याची लॉंग लास्टिंग तुम्ही बघायला येतो, ह्याचा प्रोजेक्शन जातो 5 ते 7 तास आणि लास्टिंग याची 8 ते 9 तास आहे. ओके. आपण आता हा परफ्यूम सेगमेंटमध्ये आपल्याला थोडा अजून सेगमेंट बघायचे असतील तर कोणते कोणते सेगमेंट? तर तुम्ही आमचा बघू शकता. हे काय काय येतं? हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये काय आहे, हे अल्ट्रासोनिक ह्युमिडिफायर आहे. ह्युमिडिफायर म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता, घरामध्ये ठेवू शकता. अजून जर तुम्हाला कुठेही पाहिजे असेल तर सराउंडिंग एरियामध्ये तुम्हाला स्मेल जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे ही मशीन आहे का ऑल ओव्हर सेटअप आहे? तुम्ही त्याला त्याच्यात टाकायला लागेल का? नाही, त्याच्यामध्ये ही मशीन असते, ही फ्लेममध्ये मशीन आहे. ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी यांचा खास ऑइल येतो, अरोमा ऑइल. अच्छा. तर हे अरोमा ऑइल तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पूर्ण 12 व्हरायटी येतात. ओके. अशा रोलर टॉपमध्ये येतात. हां, जर तुम्हाला हे जर नसेल आवडलं तर आपले स्वतः कस्टमाइज केलेले आपलं एअर फ्रेशनर आहे. ओके. एअर फ्रेशनर. हा ते मी नोटीस करतो, हे शॅम्पू सारखे वगैरे काय दिसतात. एक्झॅक्ट हे काय आहेत? हे आपण स्वतः कस्टमाइज केलेले एअर फ्रेशनर आहेत. ह्याच्यामध्ये 4 व्हरायटी आहेत. शॉप कस्टमायझेशन आहे. हां, हे आपण स्वतः कस्टमाइज केलेलं. ह्याच्यामध्ये 4 व्हरायटी येतात. एक मूनलाईट येते, तुम्ही बघू शकता. एक मूनलाईट आहे, एक लाईम आहे, एक मस्क आहे आणि एक लेव्हेंडर. अशा 4 व्हरायटी आहेत. ओके. याच्यामध्ये ऑडियन्स कुठले रिकमेंड करायचं ऑफिस वर्कसाठी पाहिजे असेल किंवा होम? आपण 4ही ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत. जर तुम्हाला घरामध्ये पाहिजे असेल घरामध्ये, ऑफिसमध्ये पाहिजे तर ऑफिसमध्ये, लिव्हिंग रूममध्ये पाहिजे असेल तर लिव्हिंग रूममध्ये, कारमध्ये पाहिजे असेल तर कारमध्ये. जर ऑफिसमध्ये यूज करायचं असेल तर तुम्ही लेव्हेंडर आपला यूज करू शकता. ओके. आणि जर तुम्हाला जर घरामध्ये जर पाहिजे असेल तर त्यांना जर जास्त घरामध्ये आपल्या आई असतात, वडील असतात, त्यांना जर जास्त जर स्मेल आवडत नसेल तर त्याच्यासाठी लाईटमध्ये तुम्ही मूनलाईट यूज करू शकता. मूनलाईट फ्रेशनर. ओके. तर तुम्हाला जर कारमध्ये जर यूज करायचं तर त्याच्यासाठी तुम्ही मस्त एअर फ्रेशनर आपलं यूज करू शकता. ओके. आणि जर सकाळी आपली क्लिनिंग केली, घरामध्ये जर क्लिनिंग झाली तर त्याच्यामध्ये जो वास असतो हार्पिकचा कसला एक्सवायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही हा आपला लाईम एअर फ्रेशनर यूज करू शकता. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईमची स्मेल पुन्हा भेटेल आणि घरामध्ये तुमचं एकदम फ्रेशनर चालू राहील. हा ही मशीन आपण दाखवू शकतो काय? हा जो नक्कीच. ओके. याच्यामध्ये दुसरं काय अजून व्हरायटी आहे? याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी येतात, पण दिवाळीचा सीझन असल्यामुळे आपल्याकडे ज्या व्हरायटी होत्या ते संपलेले आहेत. आता सध्या आपल्याकडे 3 व्हरायटी अवेलेबल आहे. तर हा जर एअर फ्रेशनर मध्ये ह्युमिडिफायर मध्ये जर तुम्ही आपला कस्टमाइज केला, जर एअर फ्रेशनर जर याच्यात तुम्ही टाकला तर ह्याची जे स्मेल तुम्हाला, तर तुम्ही जर हा याच्यामध्ये टाकला तर तुम्हाला 5 मिनिटं जरी तुम्ही यूज केला ऑफिसमध्ये तरी खूप झाला. जर तुम्ही आमच्या शॉपला एकदा व्हिजिट मारलात तर तुम्हाला आमच्या एवढ्या परफ्यूम मध्ये तुम्हाला एक ना एक परफ्यूम नक्कीच आवडणार. ही एक्सके परफ्यूमची शॉपची संपूर्ण व्हरायटी आहे. तर तुम्ही जसं बघितलं असेल की एस्का परफ्यूममध्ये बऱ्याच व्हरायटी दाखवल्या, जसं की यार एकदा तुम्ही बघितलं असेल की एअर फ्रेशनर दाखवले, त्यानंतर खाली आले तर तुम्ही हार्डली एक दूध बघायला भेटतात. त्याच्यामध्ये ही तुम्हाला मी बॉक्स दाखवला. या बॉक्सला काय बोलतात? त्याला बघा बकू बर्नर. ओके. दुबईला यूज केला जातो बकू बर्निंगसाठी. ओके. बकू बर्नरमध्ये तुम्ही बघितलं असेल का असे चारकोलचे हे येतात, टॅबलेट्स येतात, कॅप्सूल, याला काय बोलतात? याला बोलतात चारकोल बोलतात. याच्या छोटे छोटे टॅबलेट असतात. एका पॅकेटमध्ये 10 टॅबलेट येतात. तिथे ह्याच्यामध्ये फायर करून याच्यामध्ये ठेवले जातात. त्याच्यानंतर मग बकूर, जो हा आपला बकूर आहे,
तो त्याच्यामध्ये तो पुढं टाकून त्याच्यावर वर केल्यानंतर त्याच्यातून स्मेल तयार होतो. ओके. तर बरेच असं तुम्हाला व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असतील. या रॅकमध्ये जसं तुम्हाला दाखवलं एअर फ्रेशनरची व्हरायटी आहे, इकडे बघायला गेलं तर परफ्यूमची व्हरायटी आहे आणि कस्टम बॉटलची व्हरायटी. या साईडला कस्टम बॉटल्स, कस्टम किचन टाईप असतात त्या कारमध्ये आपण जाऊ शकतो आणि तर परफ्यूम आहे. तर बऱ्याच व्हरायटी तुम्ही मिळत असतील आणि हा रॅक तुम्हाला मगाशी दाखवला कस्टम बॉटल आहे ज्या एसके परफ्यूम ब्रँडने बनवलेल्या आहेत. त्या खास करून यूज होतात एअर फ्रेशनरमध्ये. या बॉटल तुम्हाला इथे बघायला भेटेल. व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. एका एसके परफ्यूमला व्हिजिट मारा. एसके परफ्यूम हा शॉप येतो रसायनीमध्ये मोपाडा या ठिकाणी येतो. आणि जर तुम्हाला नसेल भेटत एसके परफ्यूमचा शॉप तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकमध्ये गुगल मॅपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती नक्की पहा आणि शॉपला नक्की व्हिजिट मारा. दादाचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर इथे येत असेल ते बघा आणि दादाला कॉन्टॅक्ट करा. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटतो मी तुम्हाला अशा अमेझिंग कॉन्टॅक्ट सोबत आणि अमेझिंग असे दादाचे शॉपमध्ये परफ्यूम्स तुम्ही बघत तर नक्की व्हिजिट मारा. लव यू. बाय. Every time I break, there's just more pain to bear. पॅन ऑफ ठेवला असतं तर हे म्हणजे थोडा आपल्याला अजून क्लिअर. ओके मी बोलतो दादा आम्हाला थोडं अजून एक्सप्लोअर करायचं शॉप. ओके करू बघू तू स्टार्ट. चालू आहे. दादा आम्हाला थोडं शॉप अजून एक्सप्लोअर करायचं आहे तर नक्कीच या. तर जर तुम्ही एकदा एसके परफ्यूम मध्ये आलात तर विदाउट परफ्यूम घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. काय काय बोलून घे. इथून असं शॉपचं हे दाखवत आहे ना. अरे तू बाकी ऍक्टर सोडून बाकी काहीच काम करत नाही. एडिटिंग पण मीच करतो बाबा. फक्त हा ऍक्टिंग आणि एडिटिंग करतो. तुझी एडिटिंग करणारा पीसी पण अख्खा अरेंज मीच केलाय. मला साफ करायला लागतो, मला सगळं मेंटेन करायला लागतो. हा फक्त येतो साहेब आणि साहेब बसतो बटना लागतो साहेब जातो.